आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। शिंदे फडणवीसांसोबत बैठक झाल्यानंतर अजित पवार गटाची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक। दादा गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांचा कोल्हापूर दौऱ्याचा दुसरा दिवस। समरजित घाडगे आज सायंकाळी 6 वाजता पवार गटात प्रवेश करणार। कागलमध्ये समरजित घाडगे विरुद्ध मुश्रीफांमधील लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर। येणाऱ्या काळात शरद पवारांचा दबदबा सर्वांना कळेल। यंदा कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, समरजित घाडगेंचं वक्तव्य। समरजित घाडगेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध। भाजपात असताना घाडगेंना आमच्यासोबत येण्यास सांगितलं होतं। घाडगे हिराचं काय करायचं आम्हाला माहिती, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मटण खात नाही पण रस्ता चालतो या म्हणीप्रमाणे पवार गटाची अवस्था। पवार गटाला भाजपसोबत युती चालत नाही पण भाजपची लोकं चालतील। ट्विट करत अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांचा पवारांवर हल्ला बोलाय। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील आणि एवाय पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळेंनी घेतली पवारांची भेट। जांभळेंनी 13 नगरसेवकांसह पवारांची भेट घेतली। कोल्हापूरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली। राधानगरी भुदरगड मतदारसंघातून राहुल देसाई इच्छुक। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी। गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू, मात्र आपटे सापडत नसल्यानं सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली। मालवण पुतळा प्रकरणामधील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाही ना? सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना? राऊतांचा सवाल। जयदीप आपटे को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। आपटेला पुतळ्याचं काम देणारे देखील दोषी। जितेंद्र आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला। मोदी अमित शहांच्या जीवावर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा घणाघात। मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या एका पुतळ्याची विटंबना। लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला, संजय राऊतांचा आरोप। उद्योगपतींचे बाउन्सर आमच्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्याचाही राऊतांचा आरोप। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा। राजापूरमधून किरण सामंतांची तयारी, त्यामुळे साळवी कारणं शोधत आहेत। भारत गोगावले यांचं साळवींना उत्तर। देवेंद्र फडणवीस खुनशी विचित्र माणूस। मराठ्यांना आरक्षण न दिल्यास सरकारच्या 113 जागा जाणार, तर आत्ताच रणनीती उघड करणार नाही, नाहीतर फडणवीस डाव टाकतील, जरांगेंचं वक्तव्य। गिरीश महाजन गोड बोलून आंदोलन मोडीत काढतात, जरांगेंची टीका। तर जामनेरमध्ये 1,36,000 मराठा बघतोच आता म्हणत जरांगेंनी पाटलांनी महाजनांना आव्हान दिलंय। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत 36 मतदारसंघामध्ये विधानसभा लढणार। संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। हिंदू व्यतिरिक्त इतर लोकांशी संपर्क ठेवा, सरकार प्रशासनावर अवलंबून राहू नका, भागवतांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतांनी फूट झाल्यानं लोकसभेला फटका बसला, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन। बैठकीत तोडगा न निघाल्यानं कर्मचारी संपावर ठाम। उदय सामंत यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी 7 वाजता बैठक घेणार। उद्याच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सकारात्मक तोडगा निघेल, शिंदेंची माहिती। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोकं, सदावर्तेंचा आरोप। तर एसटीची कृती समिती नाही, किडे समिती, सदावर्तेंची टीका। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यासोबत आधीच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यानं संपाची वेळ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लेखी आश्वासन द्यावं, एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदे यांची मागणी। सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद। सोलापूर आगारामधील एसटी सुरू, मात्र मराठवाड्यातून येणाऱ्या एसटी बसेस पूर्णपणे बंद। नांदेड विभागामधील 80% कर्मचारी संपावर। 530 पैकी केवळ 51 एसटी रस्त्यावर। 9 आगारामधील 1.5 लाख प्रवाशांना फटका। नाशिकच्या मालेगाव आगारामधील सर्व बसेस बंद, तर प्रवाशांचे हाल। एसटी कर्मचारी सरकारविरोधात आक्रमक। नंदुरबारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ। बसेस रद्द झाल्यानं विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल।
नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचा संप. नाशिक डेपोमधून सकाळपासून बस वाहतूक बंद. पगारवाढ, पेन्शनसह इतर मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. अहमदनगरमधील श्रीरामपूरला, लालपरीला ब्रेक, तर जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपात सहभाग आहे. अंतिम इशारा देऊन देखील मागण्या मान्य न झाल्यानं कामगारांचा हा संप. जालन्यात एसटी कामगारांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प. कर्मचाऱ्यांची निदर्शनं. जिल्ह्यातील 700 ते 750 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग आहे. सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद. ऐन गणपतीमध्ये चाकरमान्यांना मोठा मनस्ताप. अमरावती जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू. एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलन करण्याची घोषणा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस डेपोमध्येच थांबून आहेत, तर एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल. अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आगारामधून एकही बस सुटलेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामधील 9 डेपोतील बस सेवा बंद. 3000 कर्मचारी संपावर. प्रवाशांची मोठी गैरसोय. लातूर जिल्ह्यातील 5 एसटी आगारामधील 2500 कर्मचारी संपावर. विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ. कोकणातील एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी. गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये 100% बंद. कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारामधील एसटी कर्मचारी संपावर. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची आगारामध्ये मोठी गर्दी. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी. कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बचाव संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी मोहोळ तालुक्याच्या हद्दीत मोर्चा अडवला. नाट्य निर्मात्याची फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पुणे न्यायालयात हजर. फसवणूक प्रकरणात तडजोडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात बैठक. पुण्यात होणाऱ्या बैठकीत 3ऱ्या आघाडीची चाचपणी होणार. वांद्रे विधानसभेतील 2 महत्त्वाच्या नेत्यांचा आज शिंदे गटात प्रवेश. माजी नगरसेवक सलीम कुरेशी आणि ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा रात्री 9 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. शिंदे गटाचे साईनाथ तरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. साईनाथ तरे हे शिंदे गटाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. खडसेंची रंग बदलणाऱ्या, सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था. एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी. जरांगेंकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा. सांगलीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून गटबाजी सुरू असल्याचंच काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचं वक्तव्य आहे. सांगलीमध्ये काँग्रेसमधील गटबाजीमागे भाजपचा हात आहे, असाही आरोप. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत खदखद. लांजा राजापूर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार. अविनाश लाड ठाम. लाडकी बहीण योजनेची कमी वेळामध्ये अंमलबजावणी. कमी वेळात आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकले. शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ. योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, यासाठी हा निर्णय. नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा गैरप्रकार. साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावानं भरले 30 अर्ज. खारघरमधील महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर करून लाटलेत हजारो रुपये. नवी मुंबईतील कामोठेमध्ये एफडीएनं सील केलेल्या कंपनीवर मनसेची पुन्हा धाड. कंपनी सील केल्यानंतर देखील कोणाच्या वरदहस्तानं सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केलाय. तसंच डुप्लिकेट चायनीजचे पदार्थ बनवल्याचे मनसेचं आरोप आहेत. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा पूर परिस्थितीचा दौरा करणार. पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बांधावर जाऊन पाहणी घेणार.